नमस्कार मित्रांनो, मी शरद स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मी सध्या आहे विदर्भातील बुलढाणा जिल्हा बुलढाणा बस स्टँड या ठिकाणी। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या ठिकाणून कोणत्या कोणत्या गाड्या लागतात, बस स्थानकाचा परिसर, बुलढाणा परिसर इत्यादी। हा बुलढाणा बस स्टँडचं वेळापत्रक आहे, पाहू शकता। बुलढाणा ते अजिंठा गाडी निघून गेलेली आहे, आता पाहू शकता। आणि ही गाडी बुलढाणा धाळ मार्गे चांडोळ अशी गाडी लागली। बुलढाणा ते अमरावती अकोला मार्गे खामगाव अकोला अमरावती। सकाळचे 6:30 वाजले, बुलढाणा या ठिकाणी गाडी आली। मलकापूर ते फलटण मार्ग या गाडीचा बुलढाणा संभाजीनगर नगर बारामती आणि फलटण। 6:45 झाले, गाडी चालली मलकापूर बुलढाणा ते मलकापूर। रेग्युलर गाडी असते दर 15 मिनिटांनी। मोताळा मलकापूर, वाघजाळ शेलापूर मोताळा मलकापूर। 6:45 झाले, सकाळची गाडी लागली बुलढाणा ते मेहकर मार्ग आहे चिखली लवाडा मेहकर। बाजूला ही गाडी बुलढाणा पाथरी, ही चिखली मेहकर लोणार मंठा सेलू आणि पाथरी। हा जरा लॉंग रनर आहे। सकाळचे 7 वाजले मित्रांनो, गाडी लागली बुलढाणा ते नळकुंड। इथला ग्रामीण रूट आहे हा आणि एक टुरिस्ट प्लेस पण आहे नळकुंड। नळकुंडचा धबधबा म्हणून म्हणजे फार मस्त अशी ओळख आहे। सकाळचे 7 वाजले, गाडी लागली जळगावसाठी आणि प्रवाशांची धूम पाकिटी लागली। पहिली गाडी आहे चिखली ते जळगाव। मंडळी, सकाळचे 7:05 झाले, गाडी लागली बुलढाणा ते जामनेर। आणि सकाळी सकाळी पाहू शकता गर्दी वाढत आहे प्रवाशांची। सकाळचे 7:05 झालेत, गाडी लागली बुलढाणा ते विठ्ठलवाडी कल्याण मार्गाचा सिल्लोड छत्रपती संभाजीनगर नगर आळे फाटा आणि विठ्ठलवाडी कल्याण। तिच्या शेजारी मलकापूर ते संभाजीनगर गाडी आली। बुलढाणा धाळ गोवर्धन छत्रपती संभाजीनगर आणि हा रूट असते रेग्युलर दर 15 मिनिटांनी। जळगाव जामोद गाडी लागली 7:15 सकाळची। फलाट क्रमांक 10 अशा प्रकारे आहे बाहेर। बुलढाणा ते शेगाव गाडी लागली मित्रांनो, 7:15 झाले। गजानन महाराज शेगाव बुलढाणा कामगाव शेगाव। बुलढाणा ते बरानपूर आंतरराज्य प्रवास 7:15 गाडी। बुलढाणा ते बरानपूर मोताळा मलकापूर मुक्ताईनगर बरानपूर। 7:15 झाले, गाडी लागली बुलढाणा ते घुमराळा मार्ग आहे साखर खेरडा घुमराळा। झाले 7:25 बुलढाणा अजिंठा गाडी आणि इकडे बुलढाणा चिखला। ही गाडी जाते चिखलीवरून आणि ही जाते देऊळघाट जायचा देव शिवना अजिंठा। 7:15 झाले, गाडी लागली बुलढाणा ते धुळे मार्ग आहे अजिंठा पहूर जळगाव आणि धुळे। 7:30 वाजले, गाडी लागली बुलढाणा ते लोणार मार्ग चिखली मेहकर सुलतानपूर आणि लोणार। पुण्याहून गाडी आली मलकापूरला चाललेली आहे, आता बुलढाण्याला आता आलेली आहे आणि इकडे जळगाव जामोद ते छत्रपती संभाजीनगर। 7:35 झाले, बुलढाणा ते नागपूर गाडी लागलेली आहे। शिवशाही बस लागली खामगाव अमरावती आणि नागपूर। बुलढाणा देवपूर दहित दुधा देवपूर आणि दहित गाडी लागली। 45 झाले, बुलढाणा सातगाव गाडी लागली बुलढाणा ते सातगाव। 7:30 गाडी बुलढाणा पंढरपूर लागलेली आहे। 7:55 झाले, गाडी लागली बुलढाणा ते सिल्लोड। सकाळचे 8 वाजले, गाडी चालली मेहकरला। इकडे बुलढाणा अमरावती लागली 8 वाजताची। मलकापूर गाडी लागली आणि इथे लागली मेहकर ते जळगाव आणि इकडे सिल्लोड। बुलढाणा बस स्टँड सकाळचे 8:15 वाजले, गाडी लागली बुलढाणा ते जळगाव जामोद। दुसरा वेळ आहे हा सकाळपासून जळगाव जामोदसाठी। मार्ग आहे मोताळा नांदुरा जळगाव जामोद। सकाळचे 8:15 झालेत आणि गाडी लागली शेगाव ते नाशिक मार्गाचा बुलढाणा सिल्लोड छत्रपती संभाजीनगर वैजापूर येवला आणि नाशिक।
लॉंग रनर गाडी आहे आणि गाडी टाटाची आहे, जुनी लालपरी आपली. 8:30 झाली, गाडी लागली बुलढाणा अकोला खामगाव मार्गे गोता घाटातून ही गाडी जाते. आणि इकडे बुलढाणा चांडोळ गाडी आलेली आहे. 8:30 वाजले, गाडी लागली मलकापूर ते पुणे. बुलढाण्याला आता ही आलेली आहे, पुण्याला चालली. आणि इकडे मलकापूर फलटण परत. पहिले सकाळी 6 वाजताची फलटण गेली मलकापूरहून, आता परत तिथं मलकापूर फलटण. 8:30 वाजलेले, बुलढाणा ते लातूर गाडी लागली लॉंग रनर अशी बुलढाणा ते लातूर 8:30ची गाडी लागली. ते कन्नड गाडी लागली खामगाव बुलढाणा कन्नड 8:30 वाजले. आणि इकडे मोठं आवश्यकता पुणे जळगाव चालली. आणि इकडे बुलढाणा अजेंठा 8:30 वाजले. बुलढाणा बसस्थानक या ठिकाणी टेंट लावलेला आहे, सैलानीसाठी गाडी लागलेली आहे. दर अर्ध्या तासाने या ठिकाणी यात्रेकरूसाठी गाडी असते. सैलानी बाबा यात्रा उन्हाळ्याच्या सुरुवातीला असते. बस क्रमांक 9236 हलास क्रमांक 11 खाली आहे. ही बस भादुला शेतूर पेठ चिखलीसाठी गाडी लागलेली आहे, बुलढाणा पेठ चिखली. 9 वाजले आहे, गाडी लागली बुलढाणा ते नागपूर. ही दुसरी गाडी आहे बुलढाणा नागपूर. पहिली शिवशाही गेली, मार्ग आहे खामगाव अकोला अमरावती आणि नागपूर. गर्दी पाहू शकता, गाडी फुल पॅक झालेली आहे. वाजले 9 आणि गाडी लागली चिखली ते नाशिक मार्गाईचा. चिखली बुलढाणा मलकापूर जळगाव धुळे आणि नाशिक. आणि इकडे बाजूला रेग्युलर संभाजीनगर गाडी मलकापूर आली. भुसावळ ते गंगाखेड गाडी लागली. सकाळचे वाजलेले 9. सैलानी यात्रा 9:10 झाले, गाडी लागली बुलढाणा ते सुरत. मार्ग आहे अजिंठा पहूर जळगाव धुळे आणि सुरत. लॉंग रनर गाडी आहे आणि आंतरराज्य प्रवास गुजरातसाठी. 9:10 झाले सकाळचे आणि गाडी लागली बुलढाणा ते अकोला खामगाव मार्गे खामगाव अकोला. सकाळचे 9:15. बुलढाणा ऑपरेट हा रूट आहे, बुलढाणा ते पुणे. मार्ग आहे धाळ भोकरदन सिल्लोड छत्रपती संभाजीनगर नगर शिरूर आणि पुणे. सकाळचे 9:20 झाले, गाडी लागली मेहकर ते बऱ्हाणपूर. चिखली बुलढाणा मलकापूर मुक्ताईनगर बऱ्हाणपूर असा गाडीचा मार्ग आहे. 9:30 झाले, गाडी लागली भुसावळ मेहकर बुलढाणा चिखली मेहकर 9:30 वाजता. सकाळचे 9:40 झाले, गाडी लागली नांदेड मेहकर वाशिम हिंगोली कळमनुरी आणि नांदेड. लॉंग रनर गाडी आहे, जळगाव पासून आलेली. तर मंडळी आता पाहू शकता 10 वाजलेले आहे आणि बस कलेक्शन आपण इथंच थांबवू. तर आता मला थोडा नाश्ता वगैरे पण करायचा. या ठिकाणी मंदिर आहे पाहू शकता. आणि हा बस स्थानकाचा मागचा परिसर, झाडं पण भरपूर आहे या ठिकाणी. हनुमानाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि चला आता नाश्ता करतो. चला आपला पोहा आलेला आहे, आता नाश्ता करून घेतो. बुलढाण्यापासून 25 किलोमीटर दूर असलेला सैलानी या यात्रेमध्ये मी आता आलो आहे. या ठिकाणी सैलानी यात्रा आहे, फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जमलेली आहे लोकांची. सगळ्या धर्माचे लोक या ठिकाणी असतात. सर्वधर्मीय अशी यात्रा आहे. पाहू शकता वार्षिक यात्रा महोत्सव 2025 ची 118वी गर्दी किती आहे. दर्शनात
बाबा दरबार. सभी भक्तों को सूचित किया जाता है कि चोरों से सावधान रहें, अपनी मूल्यवान वस्तु, पर्स, दागिने संभाल कर रखें, छोटे बच्चों का खास करके ध्यान रखें. तर पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी झालवरती घेऊन वाजत गाजत